संगमनेरमध्ये महिलांचा संताप उफाळून आला असल्याचं पाहायला मिळालं। एका सीआरपी महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी शेकडो महिलांनी काल संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं। मात्र धक्कादायक बाब म्हणजे तब्बल 4 तास आंदोलन करूनही पोलिसांनी संबंधित महिलेची तक्रार नोंदवून घेतली नाही। मिळालेल्या माहितीनुसार बचत गटाच्या सीआरपी म्हणून कार्यरत असलेल्या या महिलेला तब्बल 10 महिन्यांपासून मानधन मिळालं नव्हतं। याबाबत वरिष्ठांकडे मागणी केल्यानंतर तिच्याशी गैरवर्तन झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी महिला पोलीस ठाण्यात पोहोचली, मात्र तिला रात्री उशिरापर्यंत थांबवूनही तक्रार घेतली गेली नाही। इतकंच नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। यामुळे संतप्त झालेल्या संगमनेर शहर आणि तालुक्यातील शेकडो महिला एकत्र आल्या आणि पोलीस ठाण्यासमोर तब्बल 4 तास ठिय्या आंदोलन केलं। यावेळी महिलांना न्याय मिळालाच पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। या संपूर्ण प्रकरणात राजकीय दबावामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्या महिलांनी केला असून प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करत आहे का असा सवालही उपस्थित करण्यात आलाय। यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी राज्यातील महिलांच्या सुरक्षितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। बेटी बचाव बेटी पढाव म्हणायचं आणि महिलांवर अन्याय करायचा हा कुठला न्याय, असा संतप्त सवाल त्यांनी केला। संगमनेर तालुक्यामध्ये बचत गटांचं जाळं जवळजवळ 25-30 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारचं काम चालतं आणि आपली जी सीआरपी आहे त्या सीआरपीला जवळजवळ 9-10 महिने झाले तिचं मानधन हे दिलं जात नाही आणि गेल्यानंतर ऑफिसमध्ये पंचायत समितीच्या तिच्याशी नीट वागत नाही किंवा ज्या ज्या बचत गटाच्या सीआरपी जातात त्यांच्याशी ते अधिकारी अजिबात नीट बोलत नाही। आणि आता जेव्हा ती सीआरपी तिथं गेली आणि म्हटली की माझं मानधन तुम्ही का देत नाही आहे, तर तिच्याशी अतिशय वाईट अशी वागणूक त्या ठिकाणी झाली। मी मुलाखतीमध्ये सांगू शकत नाही काय झालं ते, कारण माहिती आहे की आपल्याला की सध्या कसं वातावरण स्त्रियांच्या बाबतीत आहे। स्त्रिया बिलकुल सुरक्षित राहिलेल्या नाही आणि बचत गटांच्या महिलांना वारंवार ऑफिसमध्ये बँकेमध्ये हे जाणं भाग पडतं। तर आता ती महिला काल दुपारपासून या ठिकाणी बसलेली आहे की माझा गुन्हा दाखल करून घ्या। तिच्याशी जे वागलं गेलं अतिशय वाईट त्याच्याबद्दल, परंतु पोलीस स्टेशनने आधी सगळं कॉम्प्युटरमध्ये भरलं, कॉम्प्युटराईज केलं, परंतु नंतर अचानक त्यांना काहीतरी फोन आला आणि त्यांनी तिला सांगितलं की तुम्ही जा। तरी ती आज रात्री 2 वाजेपर्यंत इथंच बसून होती आणि आता ते म्हटले की उद्या सकाळी बघू। ती सकाळपासून इथं आली, परंतु तिचा तो जो गुन्हा आहे तो नोंदवला गेला नाही। उलट तिच्या आणि त्यांच्यात विरोधी दुसऱ्यांनी ज्यांनी गुन्हा नोंदवला आणि अजिबात आता सगळ्या महिला सगळ्या गोळा झाल्या आणि सगळ्यांनी इथं पोलीस स्टेशनला आग्रह करता की तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा। तर तिची चूक असेल काही तर ठीक आहे, ज्याची चूक आहे त्याचा गुन्हा आधी दाखल केला, मग महिलांनी जगायचं कसं। दरम्यान संगमनेर तालुक्यात बचत गट, आशा सेविका आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याच्या चर्चाही रंगू लागल्यात। काही ठिकाणी राजकीय कार्यक्रमांसाठी दबाव टाकला जात असल्याचेही आरोप करण्यात येतात। 4 तास चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर संबंधित महिलेची तक्रार नोंदवण्यात आली। तक्रार जरी नोंदवली असली तरी या प्रकरणाचा पुढे सखोल तपासून संबंधित महिलेला न्याय मिळावा अशी मागणी संगमनेर तालुक्यातील महिलांनी केली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचा सखोल आणि निपक्षपातीपणाने तपास होऊन महिलेला न्याय मिळणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।